नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. RT 2026 भरती प्रोसेस चालू होणार आहे, पण यामध्ये काही बदल करण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच एक न्यूज समोर येत आहे. दरवर्षी जर बघितलं आपण तर डिसेंबरमध्ये आत्तापर्यंत फॉर्मची प्रोसेस चालू होऊन जाते, पण ह्या वर्षी डिले होत आहे. याला मुख्यत्वे कारणे आहेत. एक पहिलं कारण अधिवेशनामध्ये यावरती चर्चा चालू आहे. दुसरं कारण आहे की जे शाळा आहेत ज्यांना आत्तापर्यंत 25% ॲडमिशन दिले गेले होते, त्यांचं पुनर्शुल्क हे भरणा अजूनपर्यंत केलेला नाही आहे. आणि तिसरा मुद्दा, विद्यार्थ्यांची निवड करण्यासंदर्भात जे निकष आजपर्यंत होते, त्या निकषामध्ये काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे. नेमके काय बदल होऊ शकतात ते ॲक्च्युअल हे समितीचा अहवाल येईल तेव्हा कळेल आपल्याला. पण सध्या तरी बदल होण्याची काय शक्यता असू शकते, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. आणि आपण पालक म्हणून आपल्या पाल्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून त्याचा नंबर या RT मार्फत लागेल आणि 1ली ते 8वीचं शिक्षण त्याला पूर्णतः मोफत करता येणार आहे. ओके, आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट पाठशाला या ॲपवर तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस फार कमी फीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अवेलेबल करतो. यूट्यूबवरचे लेक्चर पण आहे. तुमच्या पाल्याला जर हे लेक्चर यूट्यूबवरचे जे फ्री स्वरूपात अवेलेबल आहे ते बघायला लावा. त्याला जर वाटलं की ते बघून त्याला त्या विषयातलं नॉलेज जर चांगलं मिळत असेल तर नक्की बॅचेस पण जॉईन करा. फार कमी फीमध्ये, म्हणजे फक्त 499 रुपयामध्ये बॅचेस आहे. पूर्ण सिलेबस आम्ही शिकवणार. जसं की 34 स्कॉलरशिपची बॅच आहे, 499 रुपयात तुम्हाला 4ही विषय शिकवणार आम्ही. 5वी असू दे, 7वी असू दे, 8वी असू देत, कोणती बॅच घेतली तर एक बॅच तुम्हाला 499 रुपयात अवेलेबल आहे. फार कमी फी आहे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला लेक्चर पण आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, वीकली टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, हे सगळे आम्ही तुमचे घेत असतो. सो ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करते. त्यांचे लेक्चर यूट्यूबवरती पण अवेलेबल आहे, ते पण एकदा बघून घ्या. ही बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता. काही अडचण असेल तर हा नंबर इथे पण दिलेला आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांना कॉल करू शकतात. आता बघा, मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पुढारी न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे 11 डिसेंबर 2025ला. त्यात त्यांनी सांगितलंय की RT ॲडमिशन रूल चेंजेस, प्रवेश प्रक्रियेच्या नियमांत बदल, RT अधिसूचना लवकरच येणार असं सांगण्यात येतं. मग यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय ते थोडक्यात बघूया आपण. नंबर 1, मुख्य बदल काय होऊ शकतो. बघा, या सगळ्या शक्यता तुम्हाला सांगितल्या जात आहे. याचं ऑथराईज जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला कळेलच, पण ह्या शक्यता आहे. त्यातला पहिला महत्वाचा बदल काय असू शकतो बघा, त्यामध्ये सांगितलं नाही, खाजगी शाळांमध्ये, बघा, खाजगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25% जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला याच महिन्यात सुरुवात होईल. म्हणजे डिसेंबरमध्ये सुरुवात होणारच आहे. प्रवेश प्रक्रियेत 1 किलोमीटर मधील विद्यार्थ्यांना शासकीय, बघा हा एक महत्वाचा मुद्दा, 1 किलोमीटर, मी याला काय करतो, स्टार करतो. 1 किलोमीटर मधील विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. बघा, यापूर्वी 1 किलोमीटर पण होतं, 1 किलोमीटर चालू होतं, त्यानंतर 3 किलोमीटर पर्यंत चालू होता आणि 3+ किलोमीटरच्या पण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जात होते. पण ह्या वर्षापासून तुमच्या आजूबाजूला 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये ज्या शाळा आहेत त्याच शाळांमध्ये तुम्हाला ॲडमिशन देणार. हा बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही आत्ता सर्च करून ठेवा, 1 किलोमीटरच्या आत तुम्ही आहात का, तुमचं लोकेशन आहे का. याशिवाय काही अन्य बदल, अजूनही काही बदल करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील अधिसूचना येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. म्हणजे यात बदल होण्याची शक्यता आहे. पुढारी हा न्यूजपेपर ही बातमी होतो, तर पुढारी हा मोठा सर्क्युलर आहे, मोठा नाव असणारा न्यूजपेपर आहे. सो नक्कीच बातमी ऑथराईज असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे एक समिती नेमणं जाणार आहे. त्यात अधिवेशनामध्ये काही चर्चा पण, आता अधिवेशन चालू, त्यात चर्चा पण होणार आहे आणि त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. सो ह्या अहवालानंतर ही जी समिती आहे, समिती प्रवेश प्रक्रियेत काय बदल करता येतील याविषयी अहवाल सादर करणार आहे. या अहवालाचा विचार करून यंदाच्या नवीन प्रवेश प्रक्रियेत काय बदल करता येईल याचा आढावा घेऊन नवीन अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. सो याच महिन्यामध्ये चालू होणार आहे प्रवेश प्रक्रिया, हे पण लक्षात घ्या. म्हणजे काय होते, दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू होते, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपली होती. त्यामुळे यंदाही प्रवेश प्रक्रिया या महिन्यात चालू होण्याची शक्यता आहे.
शाळांची 25% RT ॲडमिशनसाठी नाराजी. आता शाळांची का नाराजी आहे? काही ठिकाणी शाळा पण म्हणतात बघा, यावर्षी आम्ही इथे सहभागच घेणार नाही. पण इथे सरकारचा आदेश असेल, शिक्षण विभागाचं परिपत्रक असेल, त्यांना भाग घ्यावाच लागतो. यात काय मुख्य मुद्दा आहे की शाळांचे जवळपास 2800 कोटी रुपयांचं शुल्क थकीत आहे. म्हणजे RT प्रवेश प्रक्रियामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की बघा टोटल 2800 कोटी रुपये थकलेत. राज्य आणि केंद्र सरकार ही शुल्क प्रतिपूर्ती करण्यास टाळाटाळ करत असून या प्रवेश प्रक्रियेपासून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. शुल्क प्रतिपूर्ती होत नसल्यामुळे शाळा देखील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शाळांची शुल्क प्रतिपूर्ती करावी अशी पण मागणी जोर धरू लागली. एखाद्या विद्यार्थ्याची शाळामध्ये ऍडमिशन झालं 25% मध्ये, त्याला फी भरायची नाही, मग त्याची फी कोणी भरायची त्या शाळेला? तर सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या विद्यार्थ्याची फी भरत असते. तो असे महाराष्ट्रामध्ये असंख्य जागा आहेत. असंख्य म्हणजे मागच्या वर्षी आपण जर विचार केला तर मागच्या वर्षी जवळपास 80,000 प्लस विद्यार्थ्यांची इथे RT मार्फत निवड करण्यात आली होती. आता समजून घेऊया पुढचा मुद्दा महत्वाचा की कोर्ट या संदर्भात ह्या शाळांनी प्रत्यक्षदर्शी कोर्टामध्ये पण केस टाकली होती आणि कोर्टाने त्यांना फटकारलं होतं. इव्हन दो शाळांचं ठीक आहे, पण मागच्या वर्षी ही प्रोसेस राबवण्यासंदर्भातच टाळाटाळ केली जात होती सरकारकडनं. सो कोर्टाने याला मध्यस्थी केली आणि इथे त्यांना ही प्रोसेस राबवायला लावली. हा पण एक मुद्दा महत्वाचा, तो पण लक्षात घ्या. आणि गेल्या वर्षी बघा, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं 80,000हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. बघा गेल्या वर्षी राज्यभरातील 8,863 शाळांमध्ये प्रवेशासाठी 8,09,111 जागा उपलब्ध झाल्या होत्या. म्हणजे जागा जास्त होत्या, ऍडमिशन कमी झाले होते. त्यासाठी 3 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. बघा 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यानंतर नियमित तसेच प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांनी मिळून 80,000हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. पुणे जिल्ह्यात 997 पेक्षा जास्त शाळांची नोंदणी दरवर्षी केली जाते. यामध्ये 15,000हून अधिक जागा उपलब्ध होत असतात. त्यासाठी राज्यातून सर्वाधिक अर्ज येत असतात. यंदा देखील पालक संबंधित प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत आहे. आता तुम्हाला जर माहिती हवी असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा असतात त्याची पण माहिती पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी देतो. इव्हन दो पुढच्या व्हिडिओत तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या शाळा अवेलेबल आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्हाला सोपं काय जाणार आहे की तुम्हाला त्या शाळांचे नावं जर माहिती पडले जिल्ह्यातले, तर तुम्हाला त्या शाळेच्या जवळपास तुमचं रहिवास असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी डॉक्युमेंट काढावं लागतं. ते करून घेता येईल जेणेकरून तुम्ही शाळेच्या 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये जर आलात तर तुमची निवड त्या शाळेत होण्याची शक्यता जास्त आहे. याच्याबद्दल मी मागे पण व्हिडिओ घेतले, डॉक्युमेंट कोणते लागतात, प्रक्रिया कशी चालू असते, कशी होते, अर्ज कसा भरायचा, काही व्हिडिओ बाकी आहे ते पुढे देईल तुम्हाला. पण आता पालकांनी विशेष करून लक्ष द्या. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट घ्यायचे असेल ना, खाली सबस्क्राईबचं बटन आहे बघा, त्यावरती क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. म्हणजे अशी काही व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट देईल, अशी काही बातमी सरकारची आली, परिपत्रक आलं सरकारचं, तुम्ही अलर्ट राहाल. नाहीतर मग बऱ्याच वेळेस काय होतं, मिस होऊन जातं, कळतच नाही, आम्हाला माहितीच नाही पडलं, माहिती झालंच नाही, माहिती सांगितलंच नाही. सो इथे ह्या चॅनलवरती तुम्हाला शालेय जीवनातल्या सगळ्या गोष्टी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायला काही खर्च नाही, तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन कोर्सेस पण आम्ही घेणार आहोत. आता बघा प्रक्रिया कधी सुरू होणार, बदल काय असू शकतात, पालकांनी काय काळजी घ्यायची, हे सर्व नवीन अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि छोटे छोटे कोर्सेस आमच्याकडे अवेलेबल असतात फार कमी फीमध्ये, आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी फार कमी फीमध्ये. इव्हन दो शहरी भागातले CBSE पॅटर्नचे जे विद्यार्थी ना, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत. स्कॉलरशिपच्या बॅचेस चालू आहेत, 4थी 5वी 7वी 8वीच्या 499 रुपयात बॅचेस अवेलेबल आहे. बॅच लगेच परचेस करून टाका. काही शंका असेल तुम्हाला तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. अदरवाईज प्ले स्टोअरवरनं इग्नाइट पाठशाला डाउनलोड करायचं आणि बॅच लगेच परचेस करायची. अजून मनात काही शंका असेल तर मनात नका ठेवू, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.